मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसलाय. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान अंधेरी सबवेमध्ये 4 ते 5 फूट पाणी साचल्याने तो पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1 वाजता मुंबई किनारपट्टीवर मोठी भरती येणार असून समुद्रात सुमारे 4 ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेल्या दमदार वाऱ्यांमुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य स्थिती लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने दादर, अंधेरी, कुर्ला, सायन यांसारख्या सखल भागांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले असून आपत्कालीन यंत्रणा आणि कर्मचारी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.